हरीशी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गत जपे आदी. ज्ञानेश्वर महाराज या अभंगात असं सांगतात की काय करा आपण देवाचं नाम कंठात धरा. कोणतं नाम धरा? देवाचं अनेक नाम आहेत. तुम्हाला जर देवाचे नाम ऐकायचे असले तर विष्णू सहस्त्र नामाचं पाठांतर करा. सांगता एका श्लोकामध्ये अनेक नाव आहेत, ऐकायचं का? ओम विश्व विष्णुर्व षटकारो ओम विष्णु विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत प्रभु भूत कृत भूत भूत भाव भूतात्मा भूत भावना विठ्ठल विठ्ठल. मग त्याच नावाने आपल्याला काय होतं? उद्धार होतो आपला. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझी. देवाला आपण जर देवाचं जर नाम घेतलं कंठामध्ये, देवाचं नाम कसं घेतलं पाहिजे? तुम्ही म्हणता महाराज आम्ही असं वरून वरून नाव घेतात. हो घेतात, पण कशापासून घ्यायला पाहिजे? भावाने देवाचं नाव घेतलं पाहिजे. देव कशाचा भुकेला आहे? देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. जर आपण देवाचं जर भावाने जर नाव घेतलं तर देवाला काय आपली दया येते. चित्त भावाने देवाचं काय गात गीत सुद्धा गाते काय होतं? आपलं चित्त शुद्ध होतं. विठ्ठल विठ्ठल. तसंच ज्ञानोबा राय आपल्याला सुद्धा सांगतात कशाने नाव घ्या? भावाने सुद्धा घ्या. भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये. भावाने जर देवाचं नाव घेतलं तर आपल्याला कशाची भीती नाही. समजा आपल्या मनात आला आता तंबाखू सोडायचा. आपण तंबाखू खातो की नाही? सगळं खाणार आहेत मला माहिती आहे, मात्र मी ते सांगत नाही. कीर्तन संपल्यावर सांगतो. विठ्ठल विठ्ठल. तंबाखू खाला आपल्याला काय मन म्हणतं? तंबाखू का आपलं शरीर म्हणतं? मन म्हणतं. कशामुळे? ते भावांना त्याच्यात भाव बसलाय आपला.